श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्याला आपले जीवन बदलून टाकणारे विचार, सुविचार, उपदेश हे कायम देत असतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यासोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती ही आजही आपल्याला येत असते. मित्रांनो, ज्यांचे स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण श्री स्वामी आपल्याला सोडून गेलेले नाहीतच आणि ते आपल्यामध्येच आहेत. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते की, अरे मी मेलेले नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुमच्या जवळच राहील. मित्रांनो, जेव्हा माणसांच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यात सर्व काही लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीयाविरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावरती ठेवला होता. श्री स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा आणि पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझ्या हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित आहे. कर्माची भीती मनात ठेव, कारण तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य हेच बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. तू 16 मान किंवा नको मानू, कारण भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्येक काळ तरी येथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव, मोक्ष मिळेल. कारण मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. म्हणून निर्धास्त रहा, हम गया नहीं जिंदा है. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आपल्याला जवळच आहे. स्वामी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाला प्रतिकार करू, अशी स्वामी समर्थ म्हणतात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख सहन करावे लागते, खूप यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत ही शंका मनामध्ये येते. खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ खरा सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. जसे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत असते, पण ते हसत असते, कारण त्याला विश्वास असते कोणीतरी आपल्याला खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामीवरती असायला हवा. कधी कधी वाटते ते कसे होईल, शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, अशक्यही शक्य स्वामीच करतील. पण स्वामींना या जगात अशक्य असेच काही नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असला पाहिजे. श्री स्वामी समर्थाचे अद्भुत आणि सुंदर विचार हे तुमचे जीवन बदलून टाकतील. तुम्ही विचार पूर्ण वाचा आणि आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. मग आपण पुढे का नाही जायचे याचे कारण तुम्हाला मिळेल. कार्य करत राहा, हे स्वामींनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शविले होते. म्हणूनच प्रगती साधायची असेल
मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नये. प्रवाही असावे, पुढे जात राहावे. श्री स्वामींनी हे सांगितले आहे. कधीकधी मनुष्याने खूप दुःख यातना सहन करावी. असं वाटते की खरेच देव आहे का, इथपर्यंत शंका येते. पण खरं तर हीच वेळ असते, ती आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथून पुढे स्वामी लीला सुरू होत असते. खेळ सुरू होतो, फक्त विश्वास तुटू देऊ नका. जसे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते बाळ हवेतच असते. ते हसत हसत असते, कारण त्याला त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आपल्याला खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामीवरती असावा. कधी कधी वाटतं हे कसे होईल, शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुतीवर शक्य आणि अशक्य ठरवाल. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा स्वामीवरती विश्वास असला पाहिजे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार तुमचे खरंच जीवन बदलून टाकतात. तुम्ही विचार पूर्ण वाचा, ऐका आणि जीवनामध्ये त्यांना आत्मसात करा. मित्रांनो, स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ हे नक्कीच येईल. माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवत आहे. वर्तमान असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावरती अधिकार फक्त तुझाच असेल. बाळा, निशंक हो, निर्भर हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे, हे विसरू नको. मित्रांनो, स्वामी म्हणतात, मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोले तो होईल दुखी. मित्रांनो, स्वामी समर्थ नाम हे रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात हा आनंद सर्वदा. कोणाला आपले करायचे तर कोणाला हृदयात करा, केवळ तुमच्या मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने करू नका. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. मित्रांनो, आचार विचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहे, तर सुख घराचे छत आहे. आणि माणुसकी ही घराची तिजोरी, प्रेम धन दौलत आहे. त्यामुळे या गोष्टीचे नक्की भान ठेवावे. मित्रांनो, आपण काय कमवले आणि काय जमवले हे कधीतरी मातीमोल होणारच आहे. 2 शब्द प्रेमाने जग जिंकू शकतील आणि इतरांनाही सुखी करू शकतील. एक आस एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामीची आठवण नाही यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. स्वामी म्हणतात, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत ऐक. आणि एवढ्याने जरी समाधान होत नसेल तर बाळा, अक्कलकोटची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल तर, भीती सतावीत असेल, कोणी नसेल तुझ्या संगती साथी तर नको घाबरू. काढू नको पळ, नको घाबरू बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. सगळ्यांना ठामपणे सांग, स्वामी आहे ना मन. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचाराचे पालन कर. कोणीही तुझे नाही काही बिघडू शकणार. नित्य माझी स्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. स्वामी म्हणतात, अरे बाळा, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरी शान आहे, खरे समाधान आहे.
श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचे विचार पडत असतील, तुम्हीही स्वामींची सेवा करत असाल तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, स्वामी म्हणतात अति उच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला शिखरावरती पोहोचण्यास मदत केली आहे त्यांना नक्की लक्षात ठेवा, त्यांना विसरू नका. माझे निष्पाप भक्त हे भिन्न नाही, म्हणूनच अक्कलकोट हे भक्तांचे हृदय आहे आणि मी त्यांचे शाश्वत धाम आहे. माझे सच्चे भक्त कधीही कोणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहिती आहे की समोर हे स्वामीच आहेत. जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्मित मी प्रेम करतो, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या पाठीमागे नाही तर पुढे चालत असतो. भक्ताच्या हाकेच्या आधी मी त्याच्या समोर असतो, पण ज्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असतील तरी तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे. स्वामी म्हणतात तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. रानात तण आणि मनात ताण कधीही वाढू देऊ नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण हे जगण्याचा सर्वनाश करत असते. स्वामीचे हे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात येणारी अनेक संकटे गुरुकृपा आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. म्हणजे आपण गाडीवरनं जाताना कोणाचा तरी धक्का लागून आपण पडता पडता वाचतो, आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. मित्रांनो, एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे जेवण, ते पण पोटभर, म्हणजे गुरुकृपा. मित्रांनो, कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यामध्ये निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आत्ता सर्व संपले आहे असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. मित्रांनो, अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे म्हणणे म्हणजे गुरुकृपाच आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात आलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा आपण स्वामीवरती भक्कम विश्वास आहे, तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहे आणि सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणूनच मनापासून स्वामींना तुम्हीही शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मग मी का भिवू? मी चुकीचा नाहीयेच, मला काय कोणाची भीती नाही. तेव्हा ब्रह्मांडाचा नायक तुमच्या सोबत असतो, तेव्हा तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. नेहमी संकटांना म्हणायचे की माझ्या पाठीशी स्वामी आहे. हा अनुभव तुम्ही घ्या. तर मित्रांनो, नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील मोह माया सारी. भुलून जाशील या जगाशी तुझे काही देणे घेणे नाही. मनशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा. माणूस असू दे, प्राणी असू दे,
ठेव समानतेचे भान, एवढे लक्षात ठेवा, तेथेही स्वामी आहे हे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ.